नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्य शासनानं राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेमध्ये एक विधेयक मांडून केली. मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करूनच हा निर्णय घेतलेला असून यामुळे आता राज्याचा महागाई भत्ता 55% वाढून 58% करण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयानुसार महागाई भत्त्यातील ही वाढ 1 जुलै 2025 पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिन्यांच्या कालावधीमधील थकबाकीची रक्कम मार्च 2026च्या वेतनासोबत अदा केली जाईल. तसेच नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या दरम्यानच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम शासन लवकरच स्वतंत्र आदेश निर्गमित करून देणार आहे. या नियोजित निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्षाच्या अखेरीस मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. या निर्णयाचा थेट लाभ राज्यातील सुमारे 5,96,000 कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांना आणि 8,12,000 निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे. अशा प्रकारे एकूण 14 लाखांहून अधिक कुटुंबांना या वाढीमुळे मोठा आधार मिळणार असून वाढत्या महागाईच्या काळामध्ये त्यांच्या क्रयशक्तीत म्हणजेच पर्चेसिंग पॉवरमध्ये वाढ होणार आहे. शासनाच्या या संवेदनशील निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा लाभेल असा विश्वास व्यक्त केला गेला आहे. निवेदन सादर करत असताना वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं की राज्य शासन आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. हा निर्णय शासनाची कर्मचाऱ्यांप्रती असलेली सकारात्मक आणि संवेदनशील वृत्ती अधोरेखित करतो. दरम्यान राज्यभरातील विविध कर्मचारी संघटना आणि निवृत्ती वेतनधारकांनी या निर्णयाचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं असून मुख्यमंत्री आणि वित्त विभागाचे आभार मानलेले आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्यात आलेली आहे आणि आता त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये देखील वाढ होणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.